प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, मोठा मुकाबला आता पाहायला मिळणार आहे आपल्याला. बंद्रा मारुती कांहेर आणि विकास स्मृती राहणार. वेलकम सन्माननीय कमलाकरजी पाटील, आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला बंद्रा मारुती काल्हेर संघ आपले दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचं आहे. सस्ते क्षेत्ररक्षण एक मोठा मुकाबला पाहायला मिळणार आहे आपल्याला इथे. बंद्रा मारुती काल्हेर विकास स्मृती राहणार. नक्कीच मित्रांनो, ज्या संघाचं नाव आहे विकास स्मृती राहणार, विकास हे याच संघातील एक अष्टपैलू खेळाडू होते. त्यांना अनेक वेळा मी सामना खेळताना बघितले या संघात. मात्र यावर्षी अचानक त्यांना देवाज्ञा झाली, भगवंताच्या चरणी त्यांना मागणी आली आणि ते आपल्याला सोडून गेले. आणि त्या विकास आपल्या सहकारी खेळाडूला एक आदरांजली म्हणून या संघाने त्याचं नाव आपल्या या संघाला दिलेलं आहे. म्हणून विकास स्मृती राहणार हा संघ त्यांच्या नावाने खेळतोय. नक्कीच प्रत्येक सामना खेळताना त्यांना विकासाची आठवण होत असणार. नक्कीच सलामीला कधीतरी त्यांना बघितलंय खेळताना, मी गोलंदाजी करताना बघितले आहे. आणि अचानक एक दिवशी त्यांची जाण्याची वार्ता जेव्हा आली तेव्हा खरोखर खूप वाईट वाटलं होतं. त्याच्या खेळाडूंना सहकाऱ्यांना नक्कीच अतिशय प्रेम होता या खेळाडूवर आणि त्याच्या आठवणीत हा संघ खेळतोय त्याच्या नावाने. प्रतिस्पर्धी संघ बंद्रा मारुती कांहेर. गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज विजय. स्ट्राइक साठी सज्ज होत आहे. दयानंद नॉन स्ट्रायकरला तानाजी. पहिला चेंडू सफल करायचा झाला. आता हुक करण्याचा प्रयत्न, ओ क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेला शेखर पोहोचू शकला. मात्र डायरेक्ट रवींद्र जडेजाच्या अंडराने आजचे फलंदाज धावचीच्या रूपाने माघारी दयानंद. क्या बात आहे, क्या बात आहे. कोण तिथे क्षेत्ररक्षक? नरेन. अचूक वेध घेतला होता अर्जुनासारखा आणि बरोबर एसट्याना वेधलेला आहे. जसं की रवींद्र जडेजा एसट्या वेधतोय तसंच वेध घेतला होता आणि धावचीच्या स्वरूपात पहिला गडी माघारी. राजन जातोय फलंदाजीसाठी, सिनियर राजन. दोन राजन आहेत या संघामध्ये. दोघांकडे चांगली गुणवत्तापूर्ण फलंदाजी आहे. त्याच्यापैकी लवकरच संधी मिळते
सिनियर राजन याला वन डाऊनच्या पोझिशनवर करंट बाद झाला होता एक अविस्मरणीय रनआउटच्या स्वरूपात. दयानंद विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. कट केल्या चेंडूला सॉफ्ट डिसमिसलची संधी होती, झेलची संधी होती तिथे. क्षेत्ररक्षक सदानंद मात्र ही संधी गमावतोय आणि जीवनदान मिळतंय सिनियर राजन याला. तानाजी पहिल्यांदाच सलामीसाठी आल्यानंतर चेंडू खेळतोय. बघूया खाते उघड करावे लागेल अगोदर. धावसंख्या आहे ती 2. खोल टप्प्याचा चेंडू, हरकत पद्धतीचा चेंडू खोदून काढले, स्वतःचा बचाव केलेला आहे. एकच धाव. विजय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. राजन बघूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. ओ शॉट पूल करण्याचा प्रयत्न केला तर उंची दिलेला चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. बाकीचा यष्टीरक्षक काम करतोय. समजत नाही राजन याला गोलंदाजीचा वेग, दिशा, टप्पा. विजय पहिल्या पॉवरफुलच्या षटकात पॉवरफुल गोलंदाजी करताना. आता मात्र प्रतिभाचा फटका, नक्कीच चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. दुसऱ्या चेंडूची व्यवस्था करा. तो चेंडू गेला. आउट ऑफ कंपनी. राजन याला बढती मिळाली वन डाऊनच्या पोझिशन मध्ये, त्याचा पुरेपूर फायदा घेताना नक्कीच बंदरावरती कालेर संघाचा विचार केला तर प्रत्येक सामन्यात त्यांच्याकडून वेगवेगळी रणनीती असते, गेम प्लॅन असतो आणि ती गेम प्लॅन पाहायला मिळते. पहिलंच षटक असल्या कारणाने नवीन चेंडू सुपूर्द करण्यात आलेला आहे गोलंदाजाकडे. अजून त्याची लकाकी गेलेली नाही पहिल्या षटकात. मात्र फरक पडत नाही राजन याला. सिनियर लकाकी गेलेली असो की लकाकी असो, आपला स्वाभाविक खेळ करणार आहेत. आता मात्र अप्रतिम फटका, गॅप मध्ये चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये रेस लागते आणि रेस जिंकतोय चेंडू जातोय सीमा पार, चौकार. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राकेश याच्याकडून. अपेक्षा नव्हती राकेश कडून अशा क्षेत्ररक्षणाची. इतर खेळाडूंच्या तुलनेत राकेश याच्याकडे एक चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं जातं. मात्र थोडीशी मिस्टेक झाली, त्यांच्याकडून चुकी झाली आणि चेंडू सीमा पार गेलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ बंदरामध्ये कालेर आहे म्हणून या संघाने नक्कीच धावा कशा रोखता येईल किंवा अवांतर धावा कशा वाचवता येईल हा विचार करायला हवा. कारण हा जो सामना आहे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे आणि या सामन्याकडे या स्पर्धेतील एक महत्त्वाचा संघ म्हणून बघितला जातोय. तो कोणता संघ असेल बघूया. विजेता संघ. दोन्ही संघांकडे क्षमता आहे, चांगले खेळाडू आहेत. तर पहिलं षटक समाप्त झालेले आहेत आणि धावफलकावर एका चौकारानिशी एका षटकारानिशी धावा लागलेल्या आहेत त्या 13. चंद्रकांत येतोय गोलंदाजी मार्गावर. चंद्रकांत येतोय धावसंख्येला रोख लावण्यासाठी. समोर तानाजी लेफ्ट स्पिन गोलंदाजी, चेंडू बॅटशी कढा घेतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
कारण चांगले याच्यासाठी मी म्हणतोय की तिथे क्षेत्ररक्षण करणं खूप जिकरीचं असते. चेंडू नक्कीच वळण घेत असतो, अनपेक्षित वळण घेत असतो आणि त्याला रोखणं खूप गरजेचं असतं आणि ते काम करतोय एकनाथ. पुन्हा एकदा चंद्रकांत, पुन्हा एकदा फुलटच चेंडू. आता मात्र गणेश आमच्याकडे वळतोय, अवांतर धावेचे खून करते. धाव संख्या एका धावेने पुढे सरकते 15. चंद्रकांत खोवटा चेंडू खोदून काढलेला आहे, एका डाबाने चेंडू सुमार असे बाहेर जाणार. चौकार. आता मात्र गोलंदाज खरोखरच चिंतेत सापडलेला आहे, संकटात सापडलेला आहे की राजन यांनी हात खोललेले आहेत. एक षटकार, 2 चौकार. आक्रमक फलंदाजी, आक्रमक फलंदाजी राजन सिले याच्याकडून. हो, आता कमबॅक करतोय, आता कमबॅक करतोय गोलंदाज चंद्रकांत. पडल्यानंतर चेंडूचा आउट स्विंग होतोय, अंदाज येत नाही फलंदाज राजन याला. तर नक्कीच जयजी भगत डोंगागावचे सुपुत्र आमचा निरोप घेताना आपले खूप खूप आभार. आपण गावदेवी चषकामध्ये सहभागी झालात, आमच्या विनंतीला मान दिलात. संतोष पाटील यांच्या विनंतीला, त्यांच्या प्रेमाखातर आपण इथे आलात, खूप मोठं सहकार्य केलं, आपलं मनपूर्वक आभार. उलटा चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न केला होता. आता बघूया राजन डेंजरेनला, आणि हिट झालेला आहे. जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न अनसक्सेस झालेला आहे. असं वाटलं होतं की डेंजरेनला तानाजी असेल, मात्र तिथे तारीफ करावी लागेल ज्याने हिट केला त्या दिनेश याची, की तानाजीचा विकेट एवढा महत्वाचा नाही, धोकादायक आहे तो राजन. आणि राजनच्या एंडला बरोबर त्याने हिट केलेला आहे. आणि एक राजन बाद झाल्यानंतर पुन्हा धोका वाढतोय राजन ज्युनियर. राजन यांना सुद्धा असं वाटलं नव्हतं की माझ्या एंडला थ्रो होईल आणि धोका मला असेल, मात्र दिनेश यांची तारीफ करावी लागेल. खरंच विकेट अगदी सहज मिळालेला आहे. 2 विकेट असे गेलेले आहेत डायरेक्ट हिटच्या बलावर, म्हणजे क्षेत्ररक्षकांना इथे आपली कामगिरी बजावावी लागलेली आहे. चंद्रकांत पुन्हा एकदा वळतोय, लेफ्टम राहून द विकेट, लेफ्टम राहून द विकेट. चंद्रकांत स्ट्राईकला येईल ज्युनियर राजन. ज्युनियर राजन खेळपट्टीवर आल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते बघा. लेग साईडला राजन यांची फलंदाजी मजबूत असल्या कारणाने बघूया चंद्रकांत येतोय राजन ज्युनियर साठी. आणि आता मात्र चेंडूला डीप पॉइंटच्या वरून ढकललेला आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. षटक संपल्याचा इशारा होतोय. बरोबर आहे, प्रेक्षक सांगतात की क्षेत्ररक्षण सजले डाव्या साईडला आणि चेंडू हा अगदी खराब हाताळला. ऑफ साईडला अगदी संधी दिली होती फलंदाजाला, राजन सारख्या फलंदाजाला, आणि राजन अशा चेंडूंच्या प्रतीक्षेमध्ये असतो नेहमी. एक जरी खराब चेंडू असला तरी त्याचा पूर्णपणे समाचार घेण्यासाठी सज्ज. आणि धावसंख्या झालेली आहे 26.
26 लॉस ऑफ 2 विकेट. सलामीला आलेला तानाजी अजूनही खेळपट्टीवर आहे, स्थिरावलेला आहे. आलेले मान्यवरांचे गावदेवी चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. साहेब या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं गावदेवी चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्री पंकजी नाईक आणि वैभव मर्वी दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, पाठिंबा देण्यासाठी आले, त्यांचा संघ इथे खेळतोय. बघूया आल्यानंतर काही चमत्कार घडते का राणा संघाच्या बाजूने, आणि चमत्कार इथे पाहायला मिळते का अपील केला जातोय. एक धाव तर पूर्ण आहे. लेग बाईकच्या नाही तर बॅट करतो ती, पण पंचाने त्या निर्णयावर काही निर्णय घेतला नाही. अपीलवर धावसंख्या 31 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. झाकीवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परिणाम स्वरूप चेंडू निर्धाव गेलेला आहे. क्रिकेटमध्ये फटकेबाजी करताना तुमचं पद्धतालित्य खूप महत्त्वाचं असते. इथे पद्धतालित्य आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. आता मात्र पुन्हा एकदा जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू हाताळतोय, तोपर्यंत 2 धावा राजन यांच्या खात्यात, संघाच्या खात्यात. धावा झालेल्या आहेत त्या 33. प्रदीप आता मात्र जबरदस्त फटका, मात्र दोरी घेतली नव्हती चेंडूने. हवेमध्ये चेंडू बराच वेळ होता, अंदाज काढता आला क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू झेलच्या स्वरूपात सुटतोय आणि चौकारही मिळतंय. प्रदीप चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन, स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस आणि हा निर्धाव चेंडू. याच बरोबर 2-3 षटक संपलेले आहे. 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि धावफलकावर 37. धावा झालेल्या आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्त आहे. स्लॉग ओव्हर येत आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही खेळपट्टीवर ठाण मानून आहे तानाजी सलामीवीर. तर गोलंदाजी मार्गावर येतोय सदानंद. चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं सदानंद यांनी. आता बघा गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे योगदान देत आहेत. शेवटचं जे हाणामारीचे षटक आहे त्या षटकामध्ये त्यांना कर्णधाराने हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. तानाजी यांचा मनसुबा हाच आहे की नाश्तेकर यांना जे फलंदाज आहे राजन ज्युनियर याला स्ट्राईकवर आणण्याचा. तर इथे मात्र लॉंग हॉपला झेल पकडला जातोय आणि फलंदाज फेल होतोय. नक्कीच मित्रांनो, आपल्या आगरी समाजासाठी मानाची गोष्ट आहे, सन्मानाची गोष्ट आहे. लोक आपल्या आगरी समाजाला म्हणतात की हा समाज फक्त खर्च करण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्येच प्रसिद्ध आहे. मात्र आपला आगरी समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो की सामाजिक, क्रीडा
आणि आपल्या आगरी समाजाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या वडपे गावातील आगरी सुपुत्र ज्येष्ठ नागरिक जनार्दन भोईर यांनी आजच्याच दिवशी हेलिकॉप्टर खरेदी केलेले आहे आणि त्यांच्या भूमीवर ते अवतरले सुद्धा आहे हेलिकॉप्टर. आणि नक्की ही आगरी समाजासाठी आपल्या एक अभिमानाची गौरवाची गोष्ट असेल. नक्कीच ही घटना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे आणि त्यांचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. पुढचा चेंडू खोला टप्प्याचा चेंडू निर्धाव जाते. धावसंख्या स्थिर आहे. जेवढ्या या खेळाडूंचे वय तेवढी धावसंख्या झाली आहे 40. हो हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघा कुठल्या प्रकारे स्वतंत्र देत नाही. पण आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली थोडीशी. बघा गोलंदाज चांगली गोलंदाजी करते मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाही. लेग बायची खून येते गणेश यांच्याकडून. अवांतर धाव मिळते 2. धावसंख्या 42. जेमतेम लास्ट चेंडू शेवटचा चेंडू शेष असावा. फलंदाज एक मारा मगर सॉलिड मारा. चेंडू लावता सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने आता मात्र मानसिक बल वाढलेलं आहे डब्यामार्गे काल्हेर संघाचा आणि धावा पोचलेल्या आहेत त्या 48 वर. 12.25 ची सरासरी घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल 49 धावा गाठण्यासाठी विकास मोती राहणार संघाला. क्रिकेटकरांन व्हॅलेंटाईन डे के संग आज प्रेमाचा दिवस आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन दिवस आणि या दिवशी नक्कीच आपण खेळतोय. आपलं प्रेम आहे क्रिकेटवर, आपल्या शरीरावर, आपल्या प्रतिभेवर, आपल्या कौशल्यावर आणि या मैदानामध्ये तेच प्रेम आपल्याला व्यक्त करायचं आहे, दाखवायचं आहे. आणि पूर्ण दिवस ही प्रेमाच्या वातावरणामध्ये स्पर्धा रंगणार आहे. आज बघू शकता अगदी शोभेल असं क्रिकेटला गणवेश बंधावरती काल्हेर संघाचा. जबरदस्त जर्सी पहिल्या इनिंगमध्ये सकाळपासून आपण बघतोय धावांचा वर्षाव होतोय. सुरुवातीचे 2 सामने 51 धावा केल्या होत्या संघांनी आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इथे सुद्धा आता 4 षटकामध्ये 48 धावा केलेल्या आहेत आणि 49 धावांचं आव्हान आहे.
बघू कोण दोन ते सलामीवीर आहेत. स्ट्राईकसाठी सज्ज कोण होत आहे, नाश्ता करायला कोण येत आहे. नक्कीच चंद्रकांत आलेला आहे नाश्ता करायला. आणि स्ट्राईकसाठी प्रदीप ज्यांनी एक षटक तर या 4 षटकामध्ये नक्कीच बरंच काही बघायला मिळणार आहे. आणि कशा रीतीने पाठलागापर्यंत जात आहे, कशा रीतीने गोलंदाज रोखताय, फलंदाजी होते हे आपल्यासमोर घेऊन येत आहेत. याच गावचे सुपुत्र ज्यांनी 3 दिवस या स्पर्धेमध्ये रंग भरलेला आहे. उभरते उदयोन्मुख नवीन समालोचक साहिल शेळके, ओल्ड साहिल शेळके. धन्यवाद. नक्कीच आपण सामना पाहतोय या राहणार विपक्ष काल्हेर या दोन बलाढ्य संघांचा. तब्बल 49 धावांचं लक्ष्य काल्हेर संघानं उभं केलं या राहणार संघासमोर. पाहूया काय घडेल. 49 धावा चेस होतील की नाही. पहिला चेंडू पूर्णपणे बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू खेळून काढते काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार येतोय. पहिला चेंडू तर गावदेवी चषक चौकारानं संघाचा श्री गणेश होतोय. या चौकारानं खातं उघडतोय. चांगली सुरुवात करून दिलेली आहे राहणार संघाला. प्रदीप ऑन फायर. पहिल्या चेंडूत आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. वापसी करावी लागेल गोलंदाज दयानंदला. सामना जर इथून जिंकायचा असेल, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलावा लागेल फलंदाजांना. पुढचा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिले. चेंडू जातो इनफिल्ड वरून 4 धावांसाठी वाईडिश लॉंगांच्या दिशेनं चौकार. आणखीन एक चौकार येतोय. जबरदस्त खेळी. पंच इशारा देत आहेत 1 बाउन्स. चार धावा आणखीन येत आहेत प्रदीप याच्या बॅट मधून. तब्बल 8 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 8 धावा. जेवाला यावेळेस पुन्हा एकदा कट केले चेंडूला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून वाईडिश लॉंगन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आणखीन एक येतोय गावदेवी चषक चौकार. चौकारांची हॅट्रिक झालेली आहे पूर्ण. नक्कीच गावदेवी चषक 2021 मधील तिसरा फलंदाज ठरतोय. चौकारांची हॅट्रिक मारणारा तिसरा फलंदाज नक्कीच आपण पाहू शकता. पहिला फलंदाज व्यासपीठावरच स्थानापन्न आहे. गावदेवी पिंपळगड संघाचा संतोष पाटील हा होता पहिला खेळाडू चौकारांची हॅट्रिक साधणारा. तिसरा खेळाडू प्रदीप पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. आता मात्र गतीनं बीट करतोय या फलंदाजाला. वापसी केली आहे गोलंदाजानं. निर्धाव चेंडू हाताळतोय. गोलंदाजी मार्गासाठी यावेळी पुन्हा एकदा कट केले चेंडूला. चेंडू जातोय या स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणखीन एक येतोय गावदेवी चषक चौकार. चौकारानं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताय. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 16. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. राहणार संघाची पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. फलंदाज ऑन फायर प्रदीप.
दयानंद वापसी करावी लागेल. हा विकेट मिळवून द्यावा लागेल संघाला. यावेळेस पुन्हा एकदा लपटे ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू मौजूद नाही येते ते आणखीन एक येतोय चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 20. तब्बल प्रदीपच्या बॅट मधून 20 धावा आलेल्या आहेत. 5 चौकार. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला प्रदीप याने. आता मात्र वापसी करून देण्यासाठी येतोय नवीन गोलंदाजी मार्गावर संतोष मडवी. नवीन गोलंदाज येतोय संतोष मडवी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी या षटकामध्ये सुद्धा वापसी करून द्यावी लागेल. कारण की फक्त धावा राहिले आहेत 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तब्बल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. आता मात्र समोर असेल डावखुरा तुझा फलंदाज चंद्रकांत. यावेळेला खोदून काढले चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 21 धावा. क्षेत्ररक्षणात थोडं परिवर्तन होतंय कारण उजव्या हाताचा फलंदाज येतोय स्ट्रायकिंग एंडला. आपण पाहू शकता उजवा आणि डावा कॉम्बिनेशन फलंदाजांचा खेळपट्टीवर आहे. चला स्पीडअप करायचा आहे थोडा. पुढचा चेंडू यावेळेला लोअर बुलडोज बॉल. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांकडून इशारा येतोय. आणखीन एक गावदेवी चषक चौकार. तब्बल आणखीन एक हॅट्रिक होती चौकारांची प्रतिभेच्या बॅटमधनं. एकाच मॅच मध्ये 2 वेळा हॅट्रिक. 6 चेंडू आणि 6 चौकार. माफी असावी. 7 चेंडू आणि 6 चौकार. कुठेतरी वापसी करून द्यावी लागेल गोलंदाज संतोष याला. कारण प्रदीप ऑन फायर. 7 चेंडू मध्ये 6 तर त्याने चौकारच मारले आहेत. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. गतीने बीट केले फलंदाजाला. यावेळेला पूर्णपणे बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषेजवळ. नक्कीच लॉंग लेग सीमा रेषे पार. पंचांकडून येतोय सीमा रेषे पार चौकार. पुढील होणारा सामना असेल वरादेवी ताडाली विपक्ष विक्रम स्पोर्ट नवघर. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. वरादेवी ताडाली
विपक्ष विक्रम स्पोर्ट नवघर यावेळेला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढले चेंडूला. चेंडू जात आहे लॉंग लेग सीमारेषेजवळ. एकच धाव मिळेल. नितीनजी बजागे साहेब यांचं या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे. साहेब या तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपल्याचसाठी सजवलेला आहे. आपलं गावदेवी चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळी चेंडू हवेत आहे. खेळाडू दूरवरून पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. या 2 धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 33. 32 धावा माफी असावी. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. तिसरं षटक मार्गस्थ होत या गोलंदाजी मार्गावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज राजन ज्युनियर येतोय. यावेळेस चेंडू जातोय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि 4 धावा म्हणजे बोनस मिळतो या संघाला. राहणार संघाला बोनस 5 धावांचा बोनस येतोय. वाईट +4 1 +4 धावा धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 37 धावा. अजूनही 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. नवघर संघ विक्रम स्पोर्ट नवघर संघ आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेला पुलटोस बॉल फेकून दिले. मिड विकेट सीमारेषे पार. येतोय गावदेवीच्या षटकारानं धावफलक पुढे सरकतय. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 6 धावांची गरज आहे. प्रदीप ऑन फायर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बोनस मिळतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. चला वराळ देवी ताडेले विपक्ष विक्रम स्पोर्ट नवघर दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. 1 धावेची गरज. प्रदीप आहे स्ट्राईकला. विजयी शंख फुंकून देईल का?
येस, जसा सुईमधून आपण धागा नेतो तसाच गॅप मधून चेंडू नेलेला आहे. सीमा पार येतोय चौकार. वैयक्तिक 39 धावावर खेळत आहे प्रदीप. नॉट आउट राहिला आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल, नो डाऊट प्रदीप. आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. सामनावीर तब्बल वैयक्तिक 39 धावा याच्या बॅट मधून आल्या. विजयी शंख फुंकला. मी कमलाकरजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना ट्रॉफी द्यायची आहे. सामनावीर ठरलेला फलंदाज प्रदीप, त्यांनी त्यांच्या नावे एक विक्रम केला. तब्बल एकाच मॅच मध्ये 2 चौकारांचे ट्रिक थांबायचं आहे प्रदीप. आणखीन एक पुरस्कार आहे. हे गावदेवी 40+ पिंपळगर संघाचं आयोजन आहे. दुसरं देखील आपल्याला पुरस्कार आहे. मी नितीनजी मजागे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे. चला, वरादेवी ताडाली विपक्ष विक्रम स्पॉट नवगार दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे.